कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए लक्ष्मी, कडक चहा कर करते आणि आलं थोडं जास्त घाल। बर। आई आई भावना, काय ग, कुठे निघालीस? आई मला सुपर्णा मॅडमचा फोन आला होता। अरे देवा, त्यांचा फोन? हो, त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। त्यांनी त्यांच्या घरी बोलवलंय मला। घरी बोलवलंय? अहो, याला काय अर्थ आहे? नाही, आत्ताच ती सुपर्ण येऊन इथे एवढा तमाशा करून गेलीये आणि आता परत घरी बोलवलंय? आई बाबा, मला ना ती माणसं काही बरोबर वाटत नाही। आपण त्यांच्यापासून ना जरा दूरच राहायला हवं। अगदी बरोबर। भावना, मला असं वाटतं तू नको जाऊस तिकडे। वीणा, तुझी काळजी बरोबर आहे, पण तरीही मला वाटतं की भावनाने तिकडे जावं। अहो, अगं, कदाचित आनंदी हिची आठवण काढत असेल। जाऊ दे भावना। भावना, तिकडे जा, पण सावध राहा। जर गरज वाटली तर लगेच मला फोन कर। हो, येते मी। सांभाळू ना। चहा आणते हं? दिवसा हिशोब, रात्री हिशोब, बघावं तेव्हा हिशोब सुरू असतो यांचा। काय बडबडतेस? काही नाही। हो, ऐका ना, ती श्रीकांतची बहीण आहे ना सुपर्णा, हं. तिचा भावनाला फोन आला होता। भावनाला घरी भेटायला बोलवले तिने। हो, ऐकताय ना? अहो, मी काय बोलते याकडे लक्ष आहे ना तुमचं? ऐकतोय ऐकतोय। आत्ता मगाशी येऊन इथे तमाशा करून गेली ना ती बाई, आणि आता लगेच भावनाला भेटायला बोलवलंय तिने। तेच तर। की काय चाललंय तिच्या मनात? काहीतरी वेगळं कॅल्क्युलेशन आहे। ते काही मला माहिती नाही, पण मला मनात न वाटतंय की भावनाने तिच्या घरी जाऊ नये। अहो, बघा ना, त्या एवढ्याशा लहान आनंदी बरोबर कसं वागतात ही माणसं। भावना बरोबर पण असंच काहीतरी चुकीचं वागली म्हणजे? नाही नाही, ही दोघं नवरा बायको ना राक्षसच वाटतात तो मला। कधी काय करतील ना याचा भरवसाच नाहीये। ते सगळं ठीक आहे, पण आमच्या बहिणाबाईंनी काय ठरवलंय? जायचं का नाही जायचं? जायचंच म्हणते, आणि बाबाई हो म्हणालेत। काय? हो, मी काय म्हणते, तुम्ही जाल का भावना बरोबर? तेवढाच तिला आधार होईल हो। आणि त्यांचा काही चुकीचा हेतू असेल तर तोही तुम्ही हेराल ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।